सो पळतीचा प्रवास चालू झाला अशा प्रकारे आणि आमची माणसं तिथे थांबलीत. आपल्या भावाला खूप ऊत आलेला, ऊत बाईक पळवायची आणि डॅमेज. काय सायलेन्सर डॅमेज. काय बोलतो, आवाज येतो. सुप्रभात मित्रांनो, सकाळ झाली अशा प्रकारे आम्हाला आज निघायचं मुंबईला. सो सकाळची न्याहारी भाकरीवरती आहे. मुंबईत असताना आपल्याला बिस्किट किंवा असं जंक फूड खाण्याचा पण सकाळ होते. गावाला आल्यावरती मस्त गरम गरम चुलीवरती बनवलेली भाकरी आणि चटणी खायला मजा असते. आज आपल्याबरोबर 2 रायडर पण आहेत, डोंबिवलीचेच आहेत मित्र आपले. ते पण जॉईन होणार आहेत आपल्याला. सो ते कुडाळवरनं निघणार आहेत आणि आम्ही आता राजापूरमध्ये आहोत. सो फटाफट चटणी भाकरी खाऊ आणि निघायची तयारी चालू करतो. कारण आज थोडंसं मला रात्री म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून थोडं पोटाची गडबड वाटते. सो मूड तर नाही आहे जायचा, पण शेवटी मुंबईला तर जावं लागणार कारण आपल्याला बरीच कामं बाकी आहेत आपली. सो सकाळची सुरुवात मस्त झाली. राजापूरचा जो पट्टा आहे तिथे सकाळ सकाळी मस्त धुकं पसरलेलं असतं आणि आपलं घर हायवेच्या बाजूलाच आहे. त्यामुळे आपल्याला हायवे डायरेक्ट कनेक्ट आहे. फक्त आपल्या आता मित्रांची वाट बघतो आणि फटाफट आम्ही गेअरअप करून घेतो आहे. सो पळतीचा प्रवास चालू झाला अशा प्रकारे आणि आमची माणसं तिथे थांबलीत. आपले कोकणातले युट्यूबर सिद्धेश गोसावी यांचे आगमन होत आहे. वंडर विथ सिद्धेश ते येत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्याचा भाऊ आहे मंदार. R15 आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच दिसणार आहे टुरिंग मोडमध्ये, ती पण कारण ती आहे स्पोर्ट्स बाईक. तिला साहेबांनी बनवली टुरिंग मोड. भाई R15 बघा, R15 साहेब या इकडे या या इकडे या साईडला या. आम्हाला तर बंद करायला झालं. नाही अहो तुमचे एक्सपिरियन्स तुमचा अनुभव घेऊन आम्ही करतोय, बाकी काही नाही. हे बघा आपलं घर इकडे, आई आहे उभ्या तिकडे ह्याच्या मागे, त्यामुळे काही टेन्शन नाही. अरे मंदार सर नमस्कार. नवीन युट्यूब चॅनल. अरे धन्यवाद. नीलवराजिर R15 आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच एकदम टुरिंग मोड मध्ये बनवलेली आहे. आमचा सीन आहे, आमचा मोठा सीन आहे. बॉक्स आमचा नाही आहे. साहेबांनी ऑफरोड घेतली आणि त्याला टुरिंग मोडच्या ह्याच्यामध्ये घुसलेले झाला हँडल हालायला. सो बाईकचं लाईनअप आहे आज, कारण खरं मजा येते असं लाईनअप बघायला. सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या बाईक आहेत आपल्याकडे आज. ऑफरोड आहे विशान, माझी पल्सर 220, सिद्धेश भाऊंची KTM 250 आहे आणि आपली R15 टुरिंगवाली. तो नाश्ता झालाय इथे लांजाच्या अलीकडे, तर नाश्ता करून आता आम्ही निघतोय. बघू थोडंसं आपल्या मित्रांना काही ना काही घ्यायचंय, खाजा बिजा वगैरे ते घेऊन आपण डायरेक्ट नाईट होते. आज थोडी तब्येत माझी डाऊन आहे, बघूया
मालवणी खाजा बिजा घेत आहेत, लाडू बिडू घेत आहेत पोरं. सुसाट. हा मी पण घेतले ते. अरे मला पण दे ना, हे वाले दे लाडू, 2 पॅकेट दे. आणि हा तो वेगळा बनव, हा वेगळा बनव. ते 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 सर्व एकत्र. हा हा ते एकत्र. हा वेगळा कर, हा एक टाक. आणि हे कितीला आहे? 110 रुपये. आणि हा 220 रुपये 200 ग्राम. हा नाही मला 2 दे, बाकी घेतलंय मी. चिपळूणच्या थोडंसं पुढे आलं होतं. तो हॉटेल खूप चांगलं आहे. गाड्या फुल लागलेल्या आहेत आपल्या. मजा येते राईड करायला. थोडं पावसाचं वातावरण पण आहे, एकदम जोरात पण पाऊस नाहीये, हेवी रेन नाहीये. सो विशानने पण मजा घेतलेली आहे. सिद्धेश भाऊ आमचे फ्रेश होत आहेत. आता तुम्ही व्हेजच खाणार आहात, नाही तर मग हे घे, ऐक ना, नाही तर मग यातली एक भाजी घे आणि रोटी घे, कळलं का? ते बरं पडेल माझ्या मते. हा तसं नाही रे, 2 भाज्या घे, थाळी तर घे. मला काय वाटतं ना, सगळं मागू भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. दाल खिचडी खाऊन मस्त राहायचं, नॉनव्हेज वगैरे नाही खायचं. कारण सांगू शकतो का तू दाल खिचडी घेतली? कारण आमच्या व्ह्युअर्सला कारण सांगू शकतो का तू दाल खिचडी का आला आजचा दिवस? जाऊ दे आता, काय बोलले. खूप मोठी स्टोरी आहे. मंदारने गोळी दिली त्यामुळे जरा चांगलं वाटलं. मी त्याला गोळी दिली, अशी गोळी दिली ना, बाबा मंदार, बाबा मंदार 2 दिवस उठणार नाही. समज ना. जेवण झालेलं आहे. हॉटेल एकविराला जेवलेलो. थोडंसं चिपळूणवरनं पुढे आलो ना, परशुराम घाटाकडे जातानाच, म्हणजे थोडंसं अलीकडेच आहे हॉटेल एकविरा. जेवण खूप चांगलं होतं. 5 जण आम्ही जेवलो. व्हेजच घेतलेलं आणि एक नॉनव्हेज होतं फक्त. सो 1000 रुपये बिल झालं, म्हणजे एकदम मिनिमम बिल आहे, जास्त पण बिल नाही घेतलेलं आहे. सो हे हायवेच्या बाजूलाच आहे. सो तुम्ही गावावरनं निघालात किंवा मुंबईवरनं तरी या इकडे जेवायला आरामात थांबू शकता. चांगलं जेवण आहे इकडे. सो आता कशेडी बोगदा लागणार आहे आपल्याला. तर अजून 5 तासाचा प्रवास बाकी आहे आपला. बघूया, पाऊस तर आहेच, कारण गावावरनं निघताना पाऊस नव्हता, लांजापासून आपल्याला पाऊस चालू झालेला आहे. सो मजा येते राईड करायला, कारण आज 2 जण अजून ॲड झालेले आहेत आमच्यात. सो कशेडीमध्ये एंटर करू.
आमच्या भावाला खूप ऊत आलेला ऊत बाईक पळवायची आणि सायलेन्सर डॅमेज. काय सायलेन्सर डॅमेज. काय बोलतो आवाज येतो. ते काय फटाके लावले. मग आता जाणार नाही गाडी. सायलेन्सर काढून ठेवू आपण. हा मग तेच सायलेन्सर काढून ठेवू. जायचं पहिलं बाबा. झाली रे म्हातारी झाली ती आता. हा हा यार घे ना नवीन आता जरा. रेप्टोरीत कशी गाडी त्याने मग कसली घेतली गाडी त्याने. 4 hours later. तो मित्रांनो आपला प्रवास डोंबिवलीत येऊन संपलेला आहे. आपल्या दोंदे शाळेच्या चौकामध्ये आलेलं आहे. मंदार आहे, सिद्धेश आहे. मजा आली राईड करायला आणि भरपूर मेमरीज भेटल्यात आज पण. तसं नेहमी भेटतो गोळ्या पण भेटल्या मला. तुमचं नाव झालेली थँक्स मंदार. त्याने मला गोळी दिली. अशी गोळी दिली सगळं बंद करून टाकलं माझं. आता काय ते विचारू नका फक्त काय झालेलं. तो भेटू नेक्स्ट ब्लॉगला कधी येईल आता बघू कुठची राईड असेल. आवडला तर नक्की लाईक करा, बघा, चेक करा, सांगा. काही चुकीत असेल तर माफ करा आम्हाला. तर भावाला फॉलो करा आणि सपोर्ट करा. सिद्धेश वंडर विथ सिद्धेश त्याचे पण चॅनलची लिंक मध्ये देऊन ठेवतो. काय असेल तर तुम्ही नक्की त्याला लाईक करा, शेअर करा, फॉलो पण करा. बाय.